देशभक्त या विषयावर बोलणार आहे. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना एक ज्वाला कितना बाजू का दिल में है. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय परीक्षक, गुरुजन आणि माझे देश बांधव, सर्वप्रथम ज्यांच्यामुळे मला सध्या त्याचा आनंद अनुभूती प्रत्येक सेकंदाला मिळत असते त्या असंख्य स्वातंत्र्य योद्ध्यांना मनपूर्वक वंदन करतो. मित्रांनो, आज मी अशा वादाविषयी बोलणार आहे ज्याने वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी ब्रिटिश साम्राज्याचा पाया देऊन टाकला. ते नाव म्हणजे शहीद-ए-आझम भगत सिंग. मित्रांनो, 1919चा तो दिवस आठवा जेव्हा जलियांवाला बागेत निष्पाप भारतीयांचे रक्त सांडले गेले. अवघ्या 12 वर्षाचा मुलगा शाळेत न जाता धक्क्या बागेत पोहोचतो. रक्ताने माखलेली माती हातात घेतो आणि शपथ घेतो, मी ही भूमी गुलामगिरीतून मुक्त करेन. मित्रांनो, ज्या वयात मुले खेळण्यासाठी हट्ट करतात त्या वयात भगत सिंग जरा बंदुके पेरण्याची भाषा करतो. जगदेवाच्या ज्वालांची ज्यांच्या रक्तात होती गाथा, जुटली इंग्रजांपुढे कधी झुकवला नाही माता. अशा वीरपुत्राची शौर्याची ही कहाणी ऐकताच अंगावर शहारे आणले क्रांती शिकवली. भगतसिंगांच्या आयुष्याची सर्वाधिक यशोगाथा म्हणजे लाला लजपत रायांचा मृत्यूचा सोड. जेव्हा सायमन कमिशनच्या विरोधात केलेल्या आंदोलनात झालेल्या इंग्रजांच्या लाठीहल्ल्यात लाला लजपत रायांचा मृत्यू झाला. या हत्येचा बदला म्हणून भगतसिंग व त्यांचे सहकारी सुखदेव आणि राजगुरू यांनी स्वातंत्र्याची हत्या केली. त्यानंतर 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग यांनी बटुकेश्वर दत्त यांच्यासह दिल्लीमधील सेंट्रल जेलवर बॉम्ब केला. तेव्हा त्यांचा हेतू कोणाची हत्या करणे नव्हता. ते स्वतः म्हटले होते की इन्कलाब जिंदाबाद हा आवाज त्या पहिल्या इंग्रजी सत्यावर जागवण्यासाठी. त्यांनी कोणाला नाही तर स्वेच्छेने अटक स्वीकारली, कारण त्यांना जर्मन क्रांतीचे संदेश संपूर्ण भारतभर पोहोचवायचे. लिख रहा हूँ अंजाम जिसका गला ना जाएगा, मेरे रहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा. मैं रहूं या ना रहूं, ये मेरा वादा है तुझसे कि मेरे बात वतन पर मरने वालों का सैलाब आएगा, सैलाब आएगा. ब्रिटिश सरकार भारतीय राजकीय कैद्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देते. या अन्यायाविरुद्ध भगतसिंगांनी जगातील सर्वात मोठे 116 दिवसाचे ऐतिहासिक घोषणा केली. बळजबरी येण्याचा उत्पादनाचा प्रयत्न झाला, अमानुष छळ झाला, पण वाघ चुकला नाही. एवढेच नव्हे तर तुरुंगात राहून विनास्तिक का आहे यासारखी अनेक पुस्तके लिहून जग आपले वैचारिक प्रगती झाले. तुरुंगाच्या भिंतींवर विचारले तो वीर कसा दिसायचा, भिंत म्हणाली मृत्यू समोर तो हसत राहायचा. नव्हता स्वार्थ रतीभरी ना सुखाची काही आस होती, त्याच्या प्रत्येक सणात फक्त इंग्रजांचीच कहाणी. फाशीची वेळ उद्याची होती, पण इंग्रज इतके घाबरले होते की त्यांनी आदल्या रात्रीच भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्याचे ठरवले. फाशीच्या पाण्याकडे जाताना वाघ लेकरासारखा रडत नव्हता. ते मेरा रंग दे बसंती ज्वाला गात हसत मृत्यूला त्याची भीती वाटली असेल असे ते व्यक्तिमत्व होते. आज आपण छोटे वाटत संस्कृती, पण भगतसिंगांचे स्वप्न पूर्ण झाले का? आजही लढाई, भ्रष्टाचार, अज्ञान व विषमतेविरुद्ध आहे. आज प्रत्येक तरुणाने आपल्या मनात एक भगतसिंग जीवन ठेवण्याची गरज आहे. रक्ताने ज्यांनी इतिहास लिहिला तो धबधबेचा अंगार होता, ज्याला पाहून यमही कापला तो भारत मातेचा वाघ होता. आज शपथ घेऊन येथून जाऊ, क्रांतीची मशाल पेटवू, भगतसिंगांच्या स्वप्नातल्या भारत आपण सारे मिळून घडवू. बोला इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद.